पुढची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये इच्छुक उमेदवारांना तिकीट कापल्यानं नाराज झाले कार्यकर्ते आणि ते थेट गडकरींच्या घराबाहेर पोहोचले। आमची तिकीट का कापली? कार्यकर्त्यांचा हा संतप्त सवाल आहे। वर्षानुवर्ष पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी बाहेरून आलेल्या आयारामांना इथं तिकीट दिलं जात आहे, त्यामुळे कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आणि ते थेट गडकरींच्या घराबाहेर पोहोचले। आता या कार्यकर्त्यांची गडकरी कशा प्रकारे समजूत काढतील ते पाहावं लागेल, कारण भाजपचे काही इच्छुक उमेदवार होते ज्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि ते नाराज झाले आणि ते गडकरींच्या घराबाहेर पोहोचले। तिकीट का कापली असा कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल आहे, कारण वर्षानुवर्ष पक्षाचे कार्यकर्ते हे काम करत असतात आणि ऐन वेळी जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी ही साहजिकच आहे आणि त्यानंतर बाहेरून जे पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना उमेदवारी मिळाली असल्यामुळे कार्यकर्ते अधिकच नाराज झाले। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। उदय, कोणकोणते कार्यकर्ते असे आहेत ज्यांची तिकीट कापण्यात आली आणि ते नाराज झालेले आहेत आणि ते आता गडकरींच्या थेट निवासस्थानाबाहेर पोहोचलेले आहेत? काय अपडेट? नक्कीच नागपूर शहरातल्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे ते अनेक उमेदवारांना जे आहे ते इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मागितली होती। 151 जागांसाठी सुमारे 1,500पेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते भाजपकडे दाखल झाले होते आणि आता जसजसं तिकीट वाटपाची ही प्रक्रिया समोर जात आहे तसतशा चर्चा देखील सुरू झालेल्या आहे। आपली तिकीट कटली किंवा आपल्याला तिकीट मिळणार नाही या भीतीनं ग्रासलेले जे इच्छुक उमेदवार आहेत ते नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर आता गर्दी करायला लागलेलं आपण थोड्या वेळा अगोदर इथं पाहिलं होतं की आमची तिकीट का कापली असा संतप्त सवाल जो आहे तो कार्यकर्त्यांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी यांना केला गेला होता। त्यांची गाडी थांबवून जे आहे तर त्यांना हा सवाल विचारला गेला होता। खरं तर गेले 2 दिवस जे आहे ती भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे आणि या मॅरेथॉन बैठकांमध्ये उमेदवारी अंतिम करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। अद्यापही भाजपची कुठली यादी समोर आलेली नाही आहे, मात्र आपली तिकीट कापल्या गेली किंवा कटली या भीतीनं जे आहे ते इच्छुक उमेदवार इथे येऊन थेट आता आपल्या नेत्यांना जे आहे ते सवाल विचारता आपण पाहतोय की नितीन गडकरी यांच्या याच फ्लॅट स्कीमच्या खाली काही नाराज कार्यकर्त्यांची जी आहे ती इथं गर्दी झालेली आहे आणि आपल्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून केला जातो। थोड्या वेळापूर्वी कोर कमिटीच्या बैठकीसाठी ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे इथं दाखल झाले होते त्यावेळी त्यांचा ताफा थांबवून जो आहे तो असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारला होता आणि तसाच प्रयत्न नितीन गडकरींच्या वेळी देखील झाला होता। मात्र आता या बाबतीत बैठकी सुरू आहेत, लवकर चर्चा सुरू आहे आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका घेऊ असं आश्वासन जे आहे ते या दोन्ही नेत्यांनी दिलेलं आहे। मात्र जोपर्यंत जागा वाटपाची अंतिम यादी येत नाही आणि जागा वाटपाच्या अंतिम यादीमध्ये जर नाव आलं नाही तर नक्की ही नाराजी जी आहे ती उफाळून येईल असं म्हटलं तर हरकत असणार नाहीये। जी, आता या संदर्भातली अधिकृत यादी कधीपर्यंत येते आणि एक कार्यकर्ते जे नाराज आहेत ते कशा प्रकारची भूमिका घेतात ते येत्या काळात स्पष्ट होईलच। तुर्तास बुलेटिनमध्ये एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।